चला, नमस्कार. लातूर पोलीस पाटीलसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट बघा. लातूर पोलीस पाटील भरती तुमची जी काही जाहिरात येणार आहे त्या संदर्भामध्ये जे वेळापत्रक आलेलं आहे, जे काय प्रसिद्धी पत्रक काढलंय त्या प्रसिद्धी पत्रकानुसार ही तारीख लक्षात ठेवा. किती तारीख? 14 संपलेली आहे. 14/5 म्हणजे 14 मे. किती? 14 मे ते 21 मे. 14 मे ते 21 मे ही तारीख लक्षात ठेवा. कारण या तारखेला काय होणार होतं? जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे, गावनिहाय आरक्षण निश्चित करणं हे होणार. मग तुम्ही जर लातूर जिल्ह्यातले असताल आणि तुम्हाला जर पोलीस पाटील भरतीमध्ये पोलीस पाटील व्हायचं असेल तर पोलीस पाटीलला तुमच्या गावात राहून मूळ निव्वळ वेतन आहे 15,000 रुपये. किती आहे? 15,000 रुपये एवढं पोलीस पाटलाचं वेतन आहे. पात्रता फक्त 10वी पास. मग तुमच्या जवळचं म्हणजे तालुक्याच्या ठिकाणचं एसडीएम ऑफिस आहे. एसडीएम ऑफिस, या एसडीएम ऑफिसला तुम्ही जायचंय आणि त्यांना विचारायचंय लातूर पोलीस पाटील भरतीची जे काय गावने आरक्षण तुम्ही निश्चित करणार होता ते कधीपर्यंत करणार आहात. तुमची जाहिरात बघा. त्यानंतर म्हणजे आजपासून 22 मे ते 26 मे 2026 काय आरक्षणावर आक्षेप मागू नये. म्हणजे तुमच्या गावामध्ये पोलीस पाटीलची जे काय जागा आहे ती कुठल्या कास्टसाठी आहे, कुठल्या गावात रिक्त आहे त्या गावाचं नाव, कुठल्या कास्टला जागा सुटली त्या कास्टचं नाव, हे कधीपर्यंत होतं? 21 तारखेपर्यंत. त्यानंतर आजपासून 22 ते 26 मे पर्यंत काय होतं? जे काय आरक्षण जाहीर केलेले गावने आहे पोलीस पाटीलचं, तर त्या आरक्षणामध्ये कुणाला वाटलं की आमच्या गावामध्ये आमच्या कास्टची जागा लोकसंख्या जास्त आहे तरी दुसऱ्या कास्टला पोलीस पाटील हे काय पद आहे सोडलेलं आहे, मग त्यांना त्या आरक्षणावर जर आक्षेप घ्यायचा असेल, काही तक्रार करायची असेल, त्यासाठी हा दिनांक आहे. त्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करायचं त्यांनी सांगितलं. किती तारखेला? आजपासून ते 26 मे पर्यंत. मग जर सरकारने किंवा लातूर जलधिकारी त्याचं जे काही वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार किंवा पुढे गेली असेल किंवा काही कारणामुळे थोडं लेट होत असेल तर ते कारण देणं त्यांनी गरजेचं आहे. त्या संदर्भामध्ये ऑनलाईन वेबसाईटला कुठल्याही प्रकारे त्याची नोंद नाहीये किंवा त्यांनी टाकलेलं नाही, वेळापत्रक सुद्धा नाहीये. त्यामुळे तुम्ही जर लातूरचे असाल, तुमचा कुठलाही तालुका असेल लातूर मधला, त्या तालुक्याच्या तुमच्या एसडीएम ऑफिसला जा. एसडीएम ऑफिसला जायचं आणि त्यांना विचारायचं की नेमकं हे कधीपर्यंत तुम्ही जाहिरात टाकणार आहात, कधीपर्यंत ही प्रोसेस करणार आहात. त्यानंतर पुढचा आहे 29/5 म्हणजे 29 मे 2026 या दिवशी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. अधिकृत जाहिरात म्हणजे आता ही जाहिरात आल्याच्या नंतर याच्यामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. गावने हे पद असतं पोलीस पाटील. तुमचं गाव आहे, समजा तुमच्या गावात रिक्त पोलीस पाटीलची जागा आहे तर ती कुठल्या कास्टला सोडणार आहे त्याचं आरक्षण निश्चिती ही 21 तारखेपर्यंतच होतं. त्याच्यावर तुम्हाला काही तक्रार करायची असेल तर 26 मे पर्यंत करता येणार आहे आणि त्याच्यानंतर फायनल तुमची जाहिरात पोलीस पाटील लातूरची ही 29 तारखेला येणार आहे, 29 मे ला. आणि तुमची एक्झाम कधी असणार आहे ते पण सांगतो. उमेदवारांनी 29 मे रोजीच्या जाहिरातीकडे लक्ष ठेवावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग तुमची परीक्षा 29 तारखेला 29 मे या दिवशी तुमची जाहिरात येणार आहे आणि मग तुमची फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे 1 जून पासून ते 10 जून पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे, एवढी तारीख आहे. मग 11 जून ते 19 जून या वेळेमध्ये अर्ज मागवले आणि अर्जाची छाननी बघा. 1 जून ते 10 जून तुम्हाला फॉर्म भरायचंय. 11 जून ते 19 जून जे काही फॉर्म भरले त्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि तुम्हाला हॉल तिकीट दिलं जाणार आहे. हॉल तिकीट झालं मग तुमची जी काही लेखी परीक्षा आहे तर ती लेखी परीक्षा तुमची 21 जूनला. कधी आहे? 21 जून या दिवशी तुमची लेखी परीक्षा आहे. त्यानंतर 22 जूनला लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे 24 तासात आणि 24 जून ते 2 जुलै दरम्यान उमेदवाराची तोंडी परीक्षा मुलाखत घेऊन तुमची अंतिम यादी लावली जाणार आहे पोलीस पाटीलसाठी आणि 7 जुलै या दिवशी पोलीस पाटील म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काय दिलं जाणार आहे? नियुक्ती पत्र दिलं जाणार आहे. ही प्रोसेस आहे, खूप फास्ट प्रोसेस आहे, तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही लातूर मधल्या कुठल्याही तालुक्यामध्ये असाल, कुठलंही गाव असेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एसडीएम ऑफिसला भेट द्या. कुठलं ऑफिस? एसडीएम ऑफिस. या एसडीएम ऑफिसला भेट द्या, त्यांना विचारा कधीपर्यंत जाहिरात देणार आहात. ठीक आहे.
आणि आजपर्यंत आपण जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती घेतलेली आहे, हिंगोली जिल्ह्याची सुद्धा घेतली आणि बीड जिल्ह्याची सर्वाधिक 2000 प्लस पोलीस पाटील प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे तिन्ही जिल्ह्या मिळून आपले आज रुजू आहे. तुम्हाला सुद्धा लातूरचं पोलीस पाटील व्हायचं असेल तर हा नंबर तुम्हाला देतोय, या नंबरला संपर्क करा. 9552 62 95 63 9552629563 गोविंद डबल सर नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपला हाय करा. पोलीस पाटील भरती लातूर. फीस किती आहे तर फीस फक्त 990 रुपये आहे. 990 रुपये जी काय लातूरला पोलीस पाटील भरती आहे, बीडला सुद्धा एवढीच होती आपली, हिंगोलीला सुद्धा एवढीच आहे, जालन्याला सुद्धा एवढी आणि आता लातूरसाठी सुद्धा 990 मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस, तुमचं मुलाखत आणि जास्तीत जास्त लक्षात ठेवा खूप मोठ्या प्रमाणात आपला रिझल्ट पोलीस पाटीलचा असतो. संपर्क करा आजच. आणि दुसरी गोष्ट, जाहिरात येण्यासाठी तुमच्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणची एसडीएम ऑफिसला जाऊन एकदा भेट. ठीक आहे, थांबतो. म्हणजे उपविभागीय तुमचं कार्यालय आहे प्रत्येक तालुक्याचं जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथं तुम्ही जा. जाहिरातीसाठी नेमकी काय प्रोसेस आहे अशामुळे येत नाही, कारण त्यांना विचारा. व्हिडिओ आवडला तर सर्व लातूरकरांसाठी नक्की नक्की शेअर करा आणि हा नंबर गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, व्हॉट्सअपला मला हाय करा. लातूर पोलीस पाटील तुम्हाला ऍपची लिंक पाठवतो, तुम्ही ऍप डाउनलोड करा, ऍप मधून फीस भरा आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून द्या. ठीक आहे, थांबतो.